नमस्कार. आज आपण पाहणार आहोत 10 मिनिटात टिफिनसाठी तयार होणारी डाळ कांदा भाजी. ही भाजी अगदी तुम्ही 10 मिनिटात तयार करू शकता. कधी कधी गडबडीत आपण फ्रीजमधली भाजी रात्री साफ करायला विसरून जातो किंवा मार्केटमधनं भाजी आणायची राहूनच जाते, तर अशा वेळी ही झटपट 10 मिनिटात बनणारी भाजी. तर सर्व डाळी मी 15 मिनिटं आधी पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. तोपर्यंत कांदा टोमॅटो चिरून घेतला, एका साईडला पीठ मळून घेतलं आणि तोपर्यंत डाळीही व्यवस्थित भिजल्या गेल्या आहेत. आता ह्या डाळीमधलं पाणी काढून घ्यायचे, मस्त असे नितळत ठेवायचे आणि ते फोडणीवर सर्व साहित्य घालून ही डाळ आपल्याला परतवून घ्यायची आहे. अगदी 90% आपल्याला ही डाळ शिजवायची आहे, जास्त शिजवायची नाही. आणि तुम्ही बघू शकता इथे 2 वाफेवर ही डाळ शिजलेली आहे. व्यवस्थित असं मीठ, सर्व तिखट मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळते. आणि आपली बोलता बोलता 10 मिनिटात भाजी तयार सुद्धा झालेली. आहा, मस्त असा रंग भाजीला आलेला आहे. तुम्ही बघू शकता की अगदी दाणा आणि दाणा सेपरेट दिसत आहे. सांगितल्याप्रमाणे अगदी बोटाला चेपता येईल अशी ही बघा 90% ही डाळ शिजलेली आहे. एवढीच आपल्याला शिजायची. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे. आंबट गोड आमटी सुद्धा तयार झालेली आहे. टिफिनसाठी इथे सॅलेड सुद्धा तयार केलेला आहे. गरमागरम चपाती सुद्धा फॉईल पेपरमध्ये पॅक झालेली आहे. तर आपलं टिफिन तयार झालेलं आहे. बोलता बोलता 15 ते 20 मिनिटात आपला हा पूर्ण टिफिन तयार. रेसिपी आवडली तर जरूर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटू.